एअर इंडिया एक्सप्रेसच्या संप करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्यात आलंय. गटबाजी करत सेवा विस्कळीत करणं आणि नियुक्तीच्या अटीचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत एअर इंडिया एक्सप्रेसनं त्यांना बडतर्फ केलंय. 100हून अधिक क्रू मेंबर्स अचानक सिक लीव्हवर गेले, त्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसच्या अनेक उड्डाणांवर त्याचा परिणाम झालाय. मुंबई विमानतळ आज बंद राहणार आहे. मान्सूनच्या अगोदर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज विमानसेवा बंद ठेवली जाणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दोन्ही रनवेवरील उड्डाणं बंद राहणार आहेत. शिरूर तालुक्यातल्या चांडोळमध्ये काळभैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव पार पडला. या निमित्तानं काठी पालखीसह भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. 2 दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीत शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतलेला. सातारा अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. पुणे बंगळुरू महामार्गाच्या पाचवड पुलावर कंटेनरचा भीषण अपघात झाला. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेनं जाणारा कंटेनर टायर फुटला आणि पुलावरून खाली सर्व्हिस रोडवर कोसळला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. भंडाऱ्यामध्ये एका बीसेन हॉटेलला आग लागली आणि आगीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं. भंडारा जिल्ह्यातल्या अकोटमध्ये 3 घरांना अचानक भीषण आग लागली. आगीमध्ये कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र घरातल्या संपूर्ण जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये बुधवारी झेलममध्ये नदीमध्ये बोट उलटली आणि मोठी दुर्घटना घडली. बोटीतले 9 प्रवाशांपैकी 7 प्रवासी किनाऱ्यावर सुखरूप परतले, मात्र 2 प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. वाळू माफियाकडून 20,000 रुपये लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. तलाठी वैभव जाधवला ताब्यात घेत त्याच्या विरोधात मोहाडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ट्रॅक्टर मालकानं केलेल्या तक्रारीवरून सापळा रचत ही कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेच्या पेनिसिल्व्हेनियामध्ये एका नर्सनं 17 रुग्णांना मारलं, तर इतरही काही जणांना जीवे मारण्याचा तिनं प्रयत्न केला. या प्रकरणात अमेरिकेच्या न्यायालयानं तिला तब्बल 700 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हिथर प्रेसडी असं या नर्सचं नाव आहे. तिनं 2020 ते 2023 या दरम्यान वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये काम करताना 17 रुग्णांचा जीव घेतला आहे. लिव्ह इन रिलेशनशिप ही देशामध्ये आयात केलेली संस्कृती आहे आणि ती भारतीय तत्वांच्या विरोधात असल्याचं निरीक्षण छत्तीसगड उच्च न्यायालयानं नोंदवलंय. पूर्वीप्रमाणे विवाह संस्था ही लोकांच्या जीवन पद्धतीवर नियंत्रण ठेवू शकत नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय.